चला तर मंडळी, तुमचं कुक विथ पूजामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर घरातील व्यक्ती किंवा मुलं पालक खात नसतील तर पालकाचा हा पदार्थ नक्की त्यांच्यासमोर करून मांडा. नक्की खातील आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला बनवायला सांगतील. तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे एक गड्डी पालकाची घेतलेली आहे. ती स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीने चिरायची आहे आणि चिरल्यानंतरच आपण याला धुवून काढणार आहोत. तर चला, आपण याला मोठं मोठं चिरलं तरी चालेल, जास्त बारीक वगैरे चिरायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने पालक इथे चिरून घेतला आहे. याला आपण धुवून घेऊयात. एका मोकळ्या भांड्यामध्ये याला धुवायला घ्यायचं आहे, जेणेकरून त्याला जी माती किंवा घाण जी असेल ती निघून जाईल. आता इथे मोठ्या भांड्यात मी पालक ट्रान्सफर केला आहे. यामध्ये आपण पाणी टाकून याला 10 ते 15 मिनटासाठी मी याला भिजत घालणार आहे. मी कोणती पालेभाजी करताना 10 ते 15 मिनटं त्या भाजीला भिजत घालते, जेणेकरून त्यातली जी माती आहे ती सहजरित्या निघून जाते, खाली तळायला राहते. तर आता इथे पालक जो आहे आपला छान असा धुवून घेतला आहे आपण. आता तो आपण एका चाळणीवरती काढून घेऊयात. तो आणि पालक थोडासा निथरेपर्यंत आपण इथे कढई तापायला ठेवली आहे. 1 चमचा तेल घालायचं आणि धुतलेला पालक यामध्ये घालून घ्यायचा. यामध्ये मोहरी जिरे काहीच वापरायचं नाही आपल्याला. तर इथे पालक जो आहे फक्त 2 मिनिटभर परतून घ्यायचा आहे आपल्याला. फक्त त्याचा जो कच्चेपणा आहे तो निघाला पाहिजे. आणि नाही परतून घेतला तुम्ही, डायरेक्ट जरी मिक्सरला फिरवला तरी काहीच हरकत नाही आहे. तर अशा पद्धतीने अर्धा म्हणजे 30 ते 40% शिजल्यानंतर आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये याला ट्रान्सफर करणार आहोत. आणि यासोबत आपण यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्या पण यामध्ये आपण इथे घालून घेऊयात. तुम्ही तिखट कमी किंवा जास्त करू शकता. आणि याला आता छान असं एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे. वाटत असेल तर थोडंसं पाणी ॲड करू शकता तुम्ही. त्यानंतर पेस्ट तयार केल्यानंतर 2 वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. 2 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे. रवा जर जाड असेल तर तुम्ही मिक्सरला फिरवून घेऊ शकता. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडं जास्त घातलं तरी चालेल, कारण हे मीठ म्हणजे मीठ जर समप्रमाणात असेल तर खूप छान लागतात ते. आणि थोडंसं ओवा घालायचं आणि तयार केलेलं मिश्रण यामध्ये घालायचं. आता हे मिश्रण आपण पूर्ण घातलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून हे पण छान असं मिसळून घेऊन यामध्ये घालून घेऊन याचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. बिलकुल हा गोळा पातळ झाला पाहिजे नाही, कारण काय होतं, आपण जेव्हा पुऱ्या बनवतो तेव्हा पुऱ्या जास्त तेल ओढतात. तर हो, आपण आज इथे पालक पुऱ्या बनवत आहोत. आणि पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला घट्ट असा गोळा पाहिजे असतो. आपण जर पीठ आपण जेव्हा पोळ्या करतो त्या हिशोबाने जर केलं तर तेल जास्त ओढलं जातं किंवा ते तेल जास्त शोषतात. तर असा घट्ट गोळा बनवून आपला ते इथे तयार झालेला आहे. आणि रवा नक्की टाकायचा, रव्याने तेल ओढत नाही आणि फुगलेल्या टम्म पुऱ्या तशाच्या तशा राहतात. तर इथे आता छान मळून घ्यायचं. 1 चमचा तेल घालून याला छान मऊ करून घ्यायचं आणि 10 ते 12 मिनटासाठी याला रेस्ट देण्यासाठी आपण इथे ठेवलेलं आहे. आता इथे रेस्ट देऊन झालेला आहे. कढईमध्ये तेल पण तापायला ठेवलं आहे मी. चला तर याला पुन्हा एकदा थोडंसं मळून घेऊयात आणि आपल्या पुऱ्या लाटून घेऊयात. आता इथे छोटासा गोळा घेतला आहे, पाहू शकता, जास्त मोठाही नाही आणि जास्त छोटाही नाही आहे. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. जास्त जाड ठेवली तर ती कच्ची कच्ची लागते आणि पातळ ठेवली तर फुगत नाही. तर अशी मीडियम लेयर असलेली पुरी इथे लाटून घ्यायची आहे. आणि सगळ्या पुऱ्या इथे तयार करून घ्यायच्या. मी इथे 4-5 पुऱ्या तयार करून घेते आणि तळायला सुरुवात करते. म्हणजे वरच्यावरती आपण तळत असताना लाटून घेऊयात पुऱ्या. तोपर्यंत आपलं तेल पण इथे तापून तयार होतं आहे. तर पालकाचा हा खूप छान पदार्थ आहे. जर मुलं पालकाची भाजी खायला नाक मुरडत असतील तर हा पदार्थ तुम्ही त्यांना सॉससोबत किंवा जामसोबत नक्की देऊ शकता. अतिशय टेस्टी बनणारा पदार्थ आहे आणि 2 दिवस ह्या पुऱ्या नक्कीच टिकतात. उन्हाळ्यामध्ये पण 2 दिवस ह्या पुऱ्या खराब होत नाही. जर तुम्ही कुठे प्रवासासाठी जात असाल तर ह्या पुऱ्या तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता.
तर आता तेल मीडियम तापलेलं आहे, जास्त कडक तेल करायचं नाही आहे, नाहीतर पुऱ्या जळतात आणि छान अशा आतपर्यंत तळल्या जात नाही त्या. आणि मीडियम फ्लेमवरती याला छान असं पुरी टाकल्यानंतर त्याला थोडंसं प्रेस करत करत छान असं फुगवून घ्यायचं आहे. म्हणजे पुरी थोडीशी प्रेस केली की टम्म अशी पुरी फुगते. आणि याला आता पलटून घेतलेलं आहे आपण. दोन्ही साईडने छान अशी लालसर पुरी आपल्याला इथे तयार करून घ्यायची आहे. पाहू शकता दोन्ही साईडने मस्त पुरी तळलेली आहे. अशाच पद्धतीने आपण बाकीच्या पण पुऱ्या इथे तळून घेणार आहोत. तर तुम्हाला पालकाचा कोणता पदार्थ आवडतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून पालकाचे धपाटे, पालकापासून खूप सारे पदार्थ केले जातात. धपाटे, पुऱ्या, पराठे, खूप सारे पदार्थ केले जातात. तर म्हणजे भाजी जर खायची नसेल ते खूप छान छान ऑप्शन आहेत पालकासोबत. आणि असंच तुम्ही दुसऱ्या पालेभाज्यांसोबत पण बनवू शकता. मी मेथीची मठरी पण चॅनलवरती अपलोड केलेली आहे. मेथीची भाजी जर कुणी खात नसेल तर मेथीची भाजी त्यांना कशी खाऊ घालायची तर अशी खाऊ घालायची. तर आता इथे मस्त आपल्या टम्म फुगलेल्या खुसखुशीत खमंग अशा पालक पुऱ्या इथे तयार झालेल्या आहेत. आणि तेलही जास्त तेलही ओढलेलं नाही आहे, बिलकुल तेलकट वगैरे दिसत नाही आहेत त्या. मस्त पुऱ्या तयार आहेत. चला तर मग सबस्क्राईब करा.